जग इतक्या आगळ्या-वेगळ्या विचित्र वस्तूंनी, घटनांनी भरलेलं आहे की त्याबद्दल जेव्हा आपल्याला कळते तेव्हा नक्कीच आश्चर्य वाटते. कधी निसर्ग असे रौद्र रूप दाखवतो की मनात धडके भरल्याशिवाय राहत नाही. अशीच थरकाप उडवणारी घटना म्हणजे इराणमधील ब्लड रेन. नमस्कार मित्रांनो, तुमचा दोस्त आणि होस्ट घेऊन आलाय आपल्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ. कारण आपला विषय हरडे. याला रक्ताचा पाऊस असंही म्हटलं जातं. प्रथमदर्शनी रक्ताच्या पावसाबद्दल सांगितले तर विश्वासही बसणार नाही. पण इराण हा असा देश आहे की जिथे पावसाचा रंग लाल असतो. शिवाय त्या पावसाला रक्ताचा पाऊस किंवा ब्लड रेन असेही संबोधले जाते. लाल रंगाचा पाऊस पडण्यामागचे मग कारण काय? इराणमध्ये पावसाच्या पाण्यात विरघळणारे वाळूचे कण असतात. त्यामुळे जेव्हा हे पाणी पृथ्वीवर पडते तेव्हा वाळूमुळे ते लाल रंगाचे दिसते. यालाच रक्ताचा पाऊस म्हटले जाते. इराण याच्या कडेला खूप वाळवंट लागून आहेत. आता इराणमध्ये नव्हे तर भारतात देखील एकदा असाच लाल रंगाचा पाऊस झाला आहे. 23 वर्षांपूर्वी म्हणजेच 25 जुलै 2001 रोजी केरळमध्ये ही घटना घडली होती. कोट्टायम आणि इडुक्की या 2 जिल्ह्यांमध्ये त्यावेळी लाल रंगाचा पाऊस पडला होता. स्थानिक लोक या पावसाला रक्तरंजित पाऊस म्हणतात. 1896 मध्ये श्रीलंकेतील काही ठिकाणी देखील असा पाऊस झाल्याच्या नोंदी आहेत. मात्र त्यावेळी तेथील पावसाचे प्रमाण खूपच कमी होते. ट्रॉपिकल बॉटॅनिकल गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये या पावसाच्या नमुन्यावर संशोधन केले गेले. त्यावेळी पावसाच्या लाल रंगाचे कारण दुसरे तिसरे काही नसून शेवाळ असल्याचे सुस्पष्ट झाले. पावसाच्या पाण्यात शेवाळाचे प्रमाण जास्त असल्याने ते लाल दिसू लागले असे त्यात दिसून आले होते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया विषयाच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.